हे आहेत भाजपचे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता। नरेंद्र मेहता यांच्यावर एक गंभीर आरोप झालाय। नरेंद्र मेहता यांनी आपल्याच सरकारचा महसूल बुडवल्याचा हा आरोप आहे। नरेंद्र मेहता यांचं व्यावसायिक साम्राज्य मीरा भाईंदरमध्ये पसरलंय 7-11 नावानं। यासाठी त्यांनी आदिवासींच्या जमिनी घेतल्या, अतिशय कवडीमोल भावाने या जमिनी घेतल्या आणि सरकारचा सुद्धा महसूल बुडवल्याचा आरोप आहे। हे सगळे आरोप इतके वाढले किंवा हे प्रकरण इतकं गंभीर झालं की अखेर केंद्राने या प्रकरणाची दखल घेतली आणि या प्रकरणात चौकशीचे आदेश द्यायला सरकारला निर्देश दिले। त्यानुसार राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले। स्वतः महसूल मंत्री बावनकुळेंनी या संदर्भातलं एक पत्र संबंधित विभागाला पाठवलं। पण कहाणी इथेच संपत नाही आहे। हे पत्र व्हायरल झालं। या पत्रामध्ये नरेंद्र मेहतांचा उल्लेख भूमाफिया असा करण्यात आलेला आहे। ज्या भाजपचे हे आमदार आहेत त्याच भाजपच्या सरकारने, त्याच भाजपच्या महसूल मंत्र्यांनी भूमाफिया असा नरेंद्र मेहतांचा उल्लेख केलाय। हे पत्र व्हायरल कसं झालं आणि हे प्रकरण नेमकं काय आपण पाहूयात। नरेंद्र मेहतांनी 500 कोटीची स्टॅम्प ड्युटी बुडवली, आदिवासींना फसवलं, जमीन हडपली, स्टॅम्प ड्युटी बुडवली। थेट पंतप्रधानांनी दिले भाजप आमदारावर कारवाईचे आदेश। हे आहेत भाजपचे मीरा भाईंदर मधले आमदार नरेंद्र मेहता। नरेंद्र मेहता चांगलेच अडचणीत आलेत, कारण त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत। नरेंद्र मेहता यांनी भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप आहे। मेहता यांनी सरकारची जवळपास 400 ते 500 कोटींपेक्षा अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप होतोय। अनेक आदिवासींच्या जमिनी नरेंद्र मेहतांनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत। या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या। आता खुद्द पंतप्रधान कार्यालयानंच या तक्रारींची दखल घेऊन थेट मुख्यमंत्री कार्यालयाला कारवाईचे आदेश दिले आहेत। नरेंद्र मेहता हे 7-11 कंपनीचे मालक आहेत। या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जमिनींचे गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। मेहता यांनी मीरा रोड मधल्या कांदळवन क्षेत्रात नियम तोडून 7-11 क्लब बांधलाय। या संदर्भात कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानं मेहतांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। मेहता यांनी 7-11 कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदणीकृत न करता नाममात्र रकमेवर विकत घेतल्याचे देखील आरोप आहेत। 500 कोटींची स्टॅम्प ड्युटी चुकून मेहतांनी सरकारचा महसूल बुडवलाय। याशिवाय मेहतांवर अपना घर प्रोजेक्टमध्ये 79 कोटींचा वाळू रॉयल्टी घोटाळ्याचाही आरोप आहे। तसंच मेट्रो उड्डाणपूल घोटाळ्यात 217 कोटींचा प्रकल्प 620 कोटींवर नेल्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे। रिअल इस्टेट व्यावसायिक जय शुक्ला यांची फ्लॅट विक्रीच्या नावाखाली 2.5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणीही मेहतांवर गुन्हा दाखल आहे। त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी त्यांनी आपल्या दिली नाही। सरकारी व्यवस्थेवर दबाव आणतो आहे आमदारकीच्या माध्यमातून, सत्तेच्या आधारावर। आणि म्हणून त्यांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्र विभागाला पाठवलं त्या पत्रावर भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख करून त्यांचे आमदार हे भूमाफिया आहेत, आदिवासीच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, त्या भागात राहणाऱ्या गुजरातींच्या जमिनी ताब्यात घेतल्यात। नरेंद्र मेहतांप्रकरणी एक पत्र व्हायरल झालंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख आल्याची चर्चा आहे। नरेंद्र मेहतांबद्दल महसूल मंत्री बावनकुळेंकडे आतापर्यंत 15 तक्रारी आल्यात। एखादी तक्रार तुम्ही दिली मला, चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा गैरव्यवहार केला, तर चंद्रशेखर बावनकुळे केलेल्या गैरव्यवहाराबद्दल तपासणी करावी आणि यांचे निवेदन आलेले आहे, या निवेदनावर योग्य कारवाई करावी असंच पाठवतो आपण। ही पद्धतीच आहे। कुठलेही निवेदन माझे बघा तुम्ही 1000 निवेदन खाली पाठवले आहे, असेच पाठवले आहे। त्यामुळं सांगितलं याच्यामध्ये की 7 दिवसात चौकशी करून याचा अहवाल सादर करावा। या निवेदनावर आता या लोकांनी अर्ज केले माझ्याकडे, याचे निवेदन खाली पाठवले। इकडे म्हणता तुम्ही पार्शलिटी केली नाही पाहिजे। भाजप आता उद्या म्हटलं असतं काय, नरेंद्र मेहताबद्दल अशा तक्रारी केल्यावरही मंत्री बावनकुळे यांनी काहीच कारवाई केली नाही, खरं आहे काय? भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचे आरोप फेटाळलेत। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचं अस्तित्व आम्ही संपवलंय आणि त्याचाच राग मनात धरून काँग्रेसचे स्थानिक नेते नाना पटोलेंना चुकीची माहिती पुरवत असल्याचा आरोप मेहतांनी केलाय।
बघा, नाना पटोले साहेबांनी काल जे आरोप लावले ते बिनबुडावाचे आरोप आहे. आमचे राजकीय शत्रूंनी एक हेडिंग टाकून भूमाफिया असं पत्र मान्य मंत्री महोदयांनी दिलं. तोच मंत्री महोदयांनी पारदर्शन सांगितल्याची इन्क्वायरी करा. असं कुठलंही आमचं कंपनीचं किंवा माझं स्टॅम्प ड्युटीचं कुठलाही घोटाळा नाही, काही नाही, एकदम पारदर्शक आहे. कोणी झालं आणि कुठल्याही बाहेर राहिलं प्रश्न 10-12 तक्रार, तर मी माझ्या आयुष्यात एकच जागा माझ्या नावावर होती आणि तेही कधी आमदार व्हायचं अगोदरचं होतं, तेही आम्ही भरून करून मोकळं केलं. आमचं कुठलीही अशी थकबाकी नाही आहे. भाजप आमदारानंच सरकारचा महसूल बुडवला असेल तर हे फारच गंभीर आहे. या प्रकरणी थेट पंतप्रधानांनीच कारवाईचे आदेश दिल्याचं समजतंय. आता नरेंद्र मेहतांवर खरंच कारवाई होणार का आणि काय कारवाई होणार याकडे देखील लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.